ओके, कीप इट. ॲनिमेशनचं ऑप्शन तेवढं बंद करून ठेवा नंतर. येस सर, येस सर. कालचे आपण दोन उदाहरण घेऊ पटकनी. नंतर आपण अं, जो अंतर, वेग, वेळ हा टॉपिक आपण लगेच सुरू करू. तोपर्यंत ही दोन उदाहरण पटकनी एक 2 मिनिटात, एक एक मिनिटाच्या अंतराने आपण लगेच घेऊ. हं? इथं काय म्हणले? एका वर्गात 30 मुले व 60 मुली आहेत. 30 मुले व 60 मुली आहेत. मुलांचं सरासरी वय दिलेलं आहे त्यांनी. 30 मुलांचं सरासरी वय किती दिलंय? 12 दिलंय. आणि 60 मुलींचे सरासरी वय 10 दिलंय. तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय काढा म्हणजे पूर्ण वर्गाचे. ठीक आहे. मग आपण काय करू अगोदर? यांची 30 मुले आहेत. ठीक आहे. संख्या मुलांची, संख्या सरासरी आणि बेरीज. पहिल्यांदा मुले आणि नंतर मुली. मुले किती आहेत? 30 मुले आहेत. सरासरी किती आहे त्यांची? 12 आहे. ओके. आता सेम मुली किती आहेत? 60 मुली आहेत. सरासरी किती आहे? 10 आहे. ठीक आहे. आता 30 12 36 आणि 0 360 बेरीज आली ह्याची. हम्म. आणि मुली किती आहेत? 60 गुणिले 10 म्हणजे 600. बरोबर आहे. आता पूर्ण वर्गाचं आपल्याला सरासरी वय काढायचं, पूर्ण वर्गाचं. आता पूर्ण वर्गाची आपण बेरीज करू मग. पूर्ण वर्गाची मुले आणि मुलींची आपण काय करू? बेरीज. किती आली बेरीज? 960 बेरीज आलेली आहे. बर. मग आपण एकूण विद्यार्थी किती आहेत रे? हे मुलं आणि मुली मिळून एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत? 30 आणि 60. 30 अधिक 60 किती आहे? 90 बेरीज आहे. बरोबर आहे. आपल्याला आता काय करायचंय? प्रश्न बघा, आता नीट प्रश्न बघून घ्या. तर पूर्ण वर्गाची सरासरी वय काढा. पूर्ण वर्गाची म्हणजे काय? त्या सर्वांचं. म्हणजे आपल्याला बेरीज आहे आणि संख्या आहे. मग सरासरी येते लगेच. पूर्ण वर्गाची सरासरी बरोबर. हं? सरासरी बरोबर. बेरीज किती आहे? 960 छदस्थानी 90. हं? आता इथे बेरीज काय येते? झिरो कटलं, झिरो कटलं. हं? 9 न ह्याला भाग द्यायचा आहे. 9 न ह्याला भाग दिल्यास काय येतंय? बघा पॉइंट मध्ये येणार आहे उत्तर. 96 भागिले 9 आहे. 9 1 9. 9 मधून 9 गेले 0. वरून घेतले 6. हम्म. मग भाग जातो का रे? भाग जात नाही. 9 पेक्षा 6 लहान आकडा आहे ना. मग आपण 10 लिहिले.
हा एक शून्य घेतले, सॉरी, भाग जात नाही म्हणून शून्य घेतलं. आणि नंतर पॉईंट घेतो मी. पॉईंट घेतल्यामुळे ह्याच्यावर शून्य आलं. 9च्या पाड्यात 60 आहेत. हा, 9च्या पाड्यात 60 आहेत. 9 सक 54. 9 सक 54. 60 मधून 54 गेले, राहिले 6. पुन्हा एकदा 6. म्हणजे पुन्हा एकदा भागाकार किती होतो? शेवटी काय, 10.66 वर्ष सरासरी आले, पूर्ण वर्गाची सरासरी. पूर्ण वर्गाची सरासरी आपण इथं काढलेली आहे. ओके. तर हे एक उदाहरण घेऊ आपण. हं? सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसाची सरासरी किती दिली त्यांनी? 32 दिलेली. हा, मंगळवार, बुधवार, गुरुवार इथं सुद्धा 3 दिवसाची सरासरी. तापमान किती दिले? सरासरी तापमान 34°C. जर सोमवारचे तापमान 29°C असेल, तर गुरुवारचे तापमान किती? म्हणजे 3 3 दिवसाची सरासरी दिली त्यांनी. हा, आपण लिहू आता. सोमवार अधिक मंगळवार अधिक अधिक काय रे? बुधवार. हम्म, बुधवार किती दिली सरासरी? भागिले किती दिवस आहेत हे? 3 दिवस आहेत ना. यांची सगळ्यांची बेरीज, बरोबर, सरासरी किती दिली आहे? 32°. बरोबर आहे का नाही? नका, सोमवार, मंगळवार, बुधवार यांचे सरासरी तापमान आहे, म्हणजे सगळ्यांची बेरीज केली मी. ठीक आहे, आधीचं चिन्ह मध्ये लिहिलंय मी. हा, म्हणजे अंशस्थानी काय असते? 3 याची बेरीज असते, छेदस्थानी 3, बरोबर 32. मग आपण काय करतो मी? सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार बरोबर 32 गुणिले इथं 3. 3 2 6, 3 3 9. म्हणजे यांची बेरीज किती आली आता? सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार, हे आलेलं आहे समीकरण 1. आलेलं आहे समीकरण 1. हम्म? आता त्याच पद्धतीने आता हे दुसरं समीकरण तयार करू. हम्म? मंगळवार, ह्याला शॉर्ट ट्रिक आहे बरं का. पण अगोदर आपण सरळ काढू अगोदर. हा, सरळ काढू अगोदर. ह्याला शॉर्ट ट्रिक आहे. छेदस्थानी 3, बरोबर किती दिले रे इथं? सरासरी तापमान 34 दिले. किती दिले? 34 दिले. इथं गुणाकारात घेतो मी. हा, हे मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार बरोबर 34 गुणिले 3. 3 चोक 12, चला 1, 3 त्रिक 9, 9 1 10. म्हणजे काय आलं हे? हे दुसरं समीकरण आलं. आपल्याला आता 2 समीकरण मिळाले. हम्म? आता 2 समीकरण मिळाले, तर काय करायचं? ह्या दुसऱ्या समीकरणातून पहिलं समीकरण आपण वजाबाकी करू. हम्म? बघा आता, दुसरं समीकरण अगोदर लिहितो मी. हम्म? दुसरं समीकरण अगोदर लिहितोय मी. हे हे समीकरण मंगळ अधिक बुध अधिक गुरु. हम्म? आपण एक काम करू, एक ओळ लिहायची राहिली. हे अगोदर मोडून आहे ना, ती लिहू आपण. हे नंबर 2 समीकरणातून नंबर 1 च समीकरण वजाबाकी करून 2 मधून 1 वजा करायचं. आता हे 2 आहे आणि 1 आहे. 2 काय आहे? पुन्हा लिहितो बघा आता. मंगळवार
अधिक बुधवार अधिक गुरुवार बरोबर किती आहे रे? 102. आता वजाबाकी. हा, वजाबाकी म्हणून काय होणार हे बघा, ह्याचे सर्व मायनस मायनस करून टाकायचं. समीकरण एकचं काय करायचं? मायनस. मायनस सोमवार मायनस मंगळवार मायनस बुधवार बरोबर किती आले? 96. बघा, हे दुसरं समीकरण होतं आणि हे पहिलं समीकरण होतं. ठीक आहे. आता बघा, आता ह्याच्यामध्ये बघा, प्लस बुधवार आणि मायनस बुधवार. बघा, अंडरलाईन करतो मी. हा, बघा, प्लस बुधवार आणि मायनस बुधवार कट होते. हा, बघा, हे मंगळवार मायनस मंगळवार कट होत आहे. आता काय राहिलंय बघा आता. हम्म गुरुवार मायनस सोमवार बरोबर. ह्याची वजाबाकी काय येते आता? 6 आली. वजाबाकी काय आली याची? 6 आली. हम्म आता आपल्याला गुरुवार वजा सोमवार बरोबर 6 आलंय. हा, पण गुरुवार आपल्या सोमवारचं दिलंय बघा तापमान. सोमवारचं तापमान किती दिलंय इथं? बघा, सोमवारचे तापमान 29 अंश सेल्सिअस. सोमवारचे तापमान 29 अंश सेल्सिअस. मग इथं सोमवारचं तापमान लिहितो मी 29. गुरुवार जशाला तसा बरोबर 6. गुरुवार बरोबर 6 -29 पक्षांतर +29. 29 आणि 6 35 अंश सेल्सिअस. गुरुवारचं तापमान आलंय 35 अंश सेल्सिअस. ओके, ठीक आहे. आता ह्याची शॉर्ट ट्रिक, मला वाटतं हे सोपं आहे, फक्त लॉंग आहे. लॉंग मोठं आहे. सोपं आहे सोडवायला, काय अवघड नाहीये. हा, आता ह्याची शॉर्ट ट्रिक काय आहे बघा आता. हम्म गुरुवारचे तापमान बरोबर गुरुवारचे किंवा कोणत्याही वारचे तापमान बरोबर बरोबर काय आहे? सोमवारचे तापमान, सोमवारचे तापमान गुणिले, सॉरी अधिक, सॉरी अधिक, अधिक वाढलेले वाढलेली सरासरी, वाढलेली सरासरी गुणिले दिवस. हम्म आता सोमवारचे तापमान किती आहे? सोमवारचं तापमान 29 आहे. हम्म वाढलेली सरासरी, वाढलेली सरासरी म्हणजे किती आहे? अगोदर काय होती सरासरी? 32 होती. हा, नंतर झाली 34. म्हणजे कितीची वाढ झालेली आहे सरासरीमध्ये? 2 ची वाढ झालेली आहे. 2 ची वाढ झालेली आहे. गुणिले दिवस. आता किती दिवसाचं हे? 3 दिवसाची सरासरी आहे. गुणिले 3, गुणिले 3. मग काय होतंय बघा, 29 अधिक 3 दोन्ही 6 बरोबर 35 अंश. मला वाटतं हे बेस्ट वे, हे सूत्र पाठ करण्यापेक्षा याच पद्धतीने सोडवलेलं बरं राहील. ही काय सूत्र पाठ करायची गरज होती राहती. हम्म ठीक आहे. आता आपण 9वा धडा सुरू करू. हम्म. एक प्रॉब्लेम झाला.
एक प्रॉब्लेम झालेला आहे. सॉरी. मी थोडे सोडून बैठले होते प्रॅक्टिस म्हणून. एकच मिनिट हा. एकच मिनिट झाले आता. थांबा एक मिनिट. लास्ट वन. चलो. आता आपण धडा घेणार आहोत. आंतरवेग व आंतर वेग व वेळ. हम्म? आता आपल्याला आंतर वेग व वेळ हा महत्वाचा टॉपिक आहे. आपण ह्याच्यावर काही वेळ न घालवता लगेच आपण सुरू करूत. अंतराचं सूत्र हे सर्वांना बऱ्याच वेळा माहीत असतंय. अंतर अंतर म्हणजे काय? डिस्टन्स इज इक्वल टू एस म्हणजे काय? स्पीड इनटू वेळ म्हणजे काय? टी. हे थोडक्यात आपलं सूत्र राहील या टॉपिक मध्ये आणि ह्याचा भरपूर वापर आहे. हम्म? अंतर बरोबर वेग म्हणजे स्पीड इनटू टाइम टी. एस टी. अंतर. हम्म? आता हे अंतर तसा टॉपिक तसा सोपा आहे. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ठरते, जे एकक असतील त्या एककाचं आपल्याला रूपांतर करणं हे एक फार मोठं म्हणजे अडसर आहे. सोपे उदाहरण असतात. आपण हे सर्व उदाहरण सोडवू आपण आता हळूहळू. त्याच्या अगोदर ही काय काय गोष्टी समजून घ्या आता. अंतर जे आहे अंतर काय करतो आपण? किलोमीटर आणि मीटर मध्ये आपण मोजतो. बरोबर आहे? किलोमीटर आणि मीटर मध्ये मोजतो आपण. हम्म? वेग वेग वेळ वेळ टाइम तर तास एच आर किंवा सेकंद. हम्म? सेकंद मध्ये आपण टाइम मोजत असतो. बरोबर आहे? आता वेग वेग स्पीड. स्पीड काय असते? स्पीड आपण सांगत असतो किलोमीटर प्रति तास. म्हणजे किलोमीटर प्रति तास असं लिहितो आपण तिरकस रेष. आणि मीटर प्रति सेकंद. बरोबर आहे? हे आपले अंतर मोजायचं, वेळ मोजायचे आणि वेळ मिनिटाचं. बऱ्याच वेळा आपण तास आहे, सेकंद आहे आणि मिनिट सुद्धा असते बरं का. मिनिट. ठीक आहे. ह्या सर्वसाधारण आपण या टॉपिक मध्ये ह्याचा भरपूर वापर आहे ह्याचा. किलोमीटर, मीटर, तास, सेकंद, मिनिट. आता ही एकक जी आहेत
तर एककाचं एकमेकामध्ये रूपांतर करायचं झालं तर आपल्याला काय करावं लागतंय? बघा आता, समजा मीटर प्रति सेकंद आहे. ठीक आहे, मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंद, आणि त्याचं रूपांतर आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं आहे. किलोमीटर प्रति सेकंद मध्ये करायचं. तर जी काही आपल्याला क्वांटिटी दिलेली असेल, हा, त्याला कितीला गुणायचं? 18/5 न गुणावं लागेल. 18/5. आणि उलट करायचं असेल आपल्याला, म्हणजे काय? समजा किलोमीटर प्रति सेकंद दिला असेल आणि आपल्याला त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंद करायचं असेल, तर ही जी काही दिलेलं असेल त्याला 5/18 न गुणायचं. 5/18 येते का लक्षात सर्वांना? 5/18. ओके. ठीक आहे. अंतर. आता 1 किलोमीटर म्हणजे किती अंतर असते? 1000 मीटर असते. 1000 मीटर. आणि समजा आता आपल्याला, समजा 5 5 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर. तर 5 किलोमीटरचं आपल्याला किलोमीटर मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला? 5 × 1000. हे फार महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला काही जणांना हे माहीत असेल त्यामुळे सोपं असेल, परंतु हे पुढच्या उदाहरणामध्ये फार फार महत्वाचे आहेत. आज आपण बेसिकच घेणार आहोत. 5,000 मीटर. 5,000 मीटर. समजा आपल्याला दिले 2.5 किलोमीटर दिले. 2.5 किलोमीटर. आणि हे जर आपल्याला रूपांतर करायचंय मीटर मध्ये. ओके. आता मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे जर, मीटर मध्ये करायचं तर काय करावं? नेहमीप्रमाणे 2.5 गुणिले 1000. ठीक आहे. आता 2.5, आता पॉईंटचा विचार करू नका. 25 × 1000. 25 × 1000. 25 वर किती शून्य लिहिणार मी? 1 2 3. 1 2 3. ठीक आहे. आता पॉईंटचा विचार न करता आपण गुणाकार केला. आता पॉईंटचा एक विचार करावा लागेल. किती अंकानंतर पॉईंट आहे? 1 अंकानंतर. बघा इथं. म्हणजे किती झाले? किती मीटर झाले हे? 2.5 किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केल्यानंतर 2500 मीटर. 2500 मीटर. ओके. आता 1 तास म्हणजे किती सेकंद असतात? 3600 सेकंद. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतो? 60 सेकंद असतो. ही तर आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे, माहीतच आहे. हम्म? आता आपल्याला 15 मिनिट आहेत. समजा आता मिनिटाचे तासामध्ये रूपांतर करायचंय. मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं तर कितीने भागावं लागल? 60ने भागावं लागल. म्हणजे काय? बघा आता 15 मिनिट आहेत, हे जर तासामध्ये रूपांतर करायचंय, 15 मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं तर काय करावं लागल? 15/60. 15/60. ओके. ही झालं तास. हे मिनिट होतो, 15 मिनिट. आता हे जर आपण समजा भाग दिला, 15 × 1 = 15. 15×4 = 60. म्हणजे 1/4 तास. 1/4 आवर. तास म्हणजे आवर. HOUR. ठीक आहे. आता 20 मिनिट आहेत. 20 मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं. काय करावं लागल? 20/60.
तास. हं? तास. बरोबर. 20 × 20, 20 × 60 म्हणजे 1/3 तास. ठीक आहे. हे समजले? हं? आता आपण प्रत्यक्ष करू. आता लक्षात घ्या, हे एक फार महत्वाचं आहे. हा कोणतं? का हे हा मीटर पर सेकंदाचं रूपांतर किलोमीटर पर सेकंदामध्ये करायचं असेल रूपांतर आपल्याला, तर कितीनं गुणायचं? 18/5 न. आणि किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर 5/8. 5/8. ओके. हे फार महत्वाचं आहे. आता येणाऱ्या आपल्याला काही जी काही बेसिक, अजून बेसिकच उदाहरण आहेत हे. हम्म. किती म्हणले? 54 किलोमीटर म्हणजे किती मीटर पर सेकंद. हम्म. मग आपल्याला काय करायचंय? किलोमीटरचं किलोमीटरचं रूपांतर मीटर पर सेकंदात करायचंय. आता किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं हा. म्हणजे कितीला गुणावं लागल? 5/18. 5/18. बघा, किलोमीटरहून मीटर व्हायचं म्हणजे कमी करायचं असेल तर 5/18. हम्म. बघा आता 18 × 1 = 18. 18 × 3 = 54. म्हणजे 3 × 5 किती येत आहे? 15 मीटर पर सेकंद. आले लक्षात? सेम आहे. आता असंच आहे. हम्म? किलोमीटरचं मीटर पर सेकंदात करायचं. किलोमीटरचं म्हणजे मोठेवरून लहानपर्यंत यायचं म्हणजे 5/18. 5/18. 18 कितीला गुणायचंय? 5/18 गुणायचे. 18 × 1 = 18. 18 × 1 = 18 म्हणजे किती झालं? 15 मीटर पर सेकंद. ओके. हे बेसिक फार महत्वाचे आपल्याला. आता जेव्हा आपण उदाहरण घेतो त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला. 25 मीटर पर सेकंद आहे आणि त्याचं कशात रूपांतर करायचं आपल्याला? किलोमीटर प्रति तासामध्ये. हम्म? मीटर पर सेकंद. आता किलोमीटर प्रति सेकंद तर काय करायचं? 25 आता आपल्याला लहानाहून मोठं व्हायचंय म्हणून काय करायचं? कितीला गुणावं लागेल आपल्याला? 18/5. कशामुळं? मीटर पर सेकंदाहून मीटरहून किलोमीटर व्हायचंय म्हणजे 18/5 न गुणावं लागल. ओके. 5×1 = 5. 5×5 = 25. 18×5 = 90 किलोमीटर किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. आपण काय केले लक्षात घ्या. मीटर पर सेकंदावरून किलोमीटर पर तासावर आलोय. कशानं गुणलंय आपण? 18/5 न गुणलंय. 18/5. पुन्हा एकदा, मीटरहून किलोमीटर व्हायचंय आणि सेकंदाहून तासावर यायचंय म्हणजे मोठं व्हायचंय म्हणजे 18/5 न गुणावं लागल. 40 × 18/5. 5×1 = 5. 5 नाही 85 × 40. 85 × 40. 8 × 18.
144 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. ओके. हे बेसिक चालू आहे, लक्षात घ्या. फार समजणं महत्वाचं आहे हा. हे आपल्याला पुढं लक्षात येईल तुमच्या. आता 0.4 किलोमीटर आहे. 0.4 किलोमीटर आहे. त्याचं कशामध्ये रूपांतर करायचंय? मीटर मध्ये करायचंय. हा, मीटर मध्ये करायचं. तर किती न गुणावं लागलं आपल्याला? 1000 न गुणावं लागलं. 1000 न. पुन्हा एकदा पॉईंटचा न विचार करता 4 न 1000 ला गुणू. 1000 ला 4 ला गुणल्यास किती येत आहे? ही 4 आणि ही 3 शून्य. 1 2 3. हम्म. आता इथं पॉईंट किती अंकानंतर आहे? फक्त एका अंकानंतर. का इथं एक अंकानंतर पॉईंट दिला. पॉईंटच्या नंतर झिरो असेल तर सोडून देत होतो आपण. पॉईंट बी काढून टाकतो, झिरो बी. 400 मीटर. म्हणजे आपल्याला काय होतं? 0.4 किलोमीटर होतं. तर आपण 400 मीटर केलंय. ओके. सेम आहे आता हे. 0.57 किलोमीटर आहे. त्याचं आपल्याला मीटर मध्ये रूपांतर करायचंय. म्हणजे गुणिले 1000. आता पुन्हा एकदा पॉइंटचा विचार न करता 57 1000 ला गुणायचं. म्हणजे 3 शून्य देऊन टाकतो ह्याच्यावर. 1 2 3. ओके. आता पॉइंटचा विचार करू. किती अंकानंतर पॉइंट आहेत रे? 2 अंकानंतर पॉइंट आहे. काही इथं मी दिले पॉइंट. म्हणजे पॉइंट नंतर 0 0 काढून टाकू आपण. पॉइंट बी काढून टाकू. मीटर. म्हणजे एवढे मीटर होते. 570 हे करून टाकले आपण. ओके. 2.215 किलोमीटर गुणिले 1000. कारण की किलोमीटरचं काय करायचंय? मीटर करायचंय. किलोमीटरचं मीटर करायचंय. तर काय करावं लागल? 1000 न गुणावं लागल. आता पॉइंटचा न विचार करता ही संख्या लिहून काढतो मी अगोदर. 215. 215 वर 3 शून्य देऊन टाकतो मी. आता पॉइंट मोजतो किती अंकानंतर आहे? 3 अंकानंतर पॉइंट आहे. 1 2 3. म्हणजे पॉइंट नंतर झिरो असेल तर सगळं काढून टाकतो. पॉइंट बी काढून टाकतो. 2215 मीटर. मीटर. त्याला यम लिहितो आपण. ओके. इथपर्यंत मला वाटत नाही काही अडचण आहे का? फास्ट व्हायला लागलंय. फास्ट व्हाय नाही ना शिकवायला लागलेलो. कारण की बेसिक आहे. ही बेसिक समजल्यानंतरच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजणार आहेत. ओके. पुढे जाऊ आता. ठीक आहे. हे बेसिक आहे, सोपं आहे. परंतु एकदा रिव्हिजन झाली पाहिजे म्हणून शिकवायला लागलोय मी. आता इथं उलट आहे थोडा. 1452 मीटर आहे, मीटर. त्याचं रूपांतर करायचंय किलोमीटर मध्ये. म्हणजे मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचंय. मग काय करावं लागल? मगाशी आपण गुणत होतो. हे उलट करत असो गुणत होतो तिथं. हा, गुणिले 1000 करत होतो. आता उलट असल्यामुळं भागिले. भागिले 1000 भागिले. हम्म. मग आता किती अंकानंतर पॉइंट आहे इथं? आपले किती झिरो आहे छेदस्थानी? 3 शून्य आहेत. मी 1452 अगोदर जशाला तसं लिहून घेतो. किती शून्य आहे छेदस्थानी? 3 शून्य. 3 अंकानंतर पॉइंट द्या. 1 2
3 म्हणजे पॉईंट कुठं येईल इथं. म्हणजे बघा 1452 मीटर होतं मीटर. त्याचं किलोमीटर करायचं होतं. 1452 मीटर होतं. त्याचं आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं होतं. तर किती किलोमीटर आलंय? 1.452. कारण पॉईंटच्या नंतरचे अंक एक एक वाचायचे असतात. कधीच 1.452 विद्यार्थी गणिताचा शिक्षक 1.452 वाचत नाही. तो काय वाचतो? 1.452. हम्म. ठीक आहे. 4 मिनिटे म्हणजे किती सेकंद? सिंपल आहे, सिंपल आहे, सिंपल आहे. हम्म. 4 मिनिटे म्हणजे किती सेकंद? 4 × 60. 24. 24 सेकंद. जर उलट करायचं असेल, आता हे उलट करायचे असतील एखादे उदाहरण. हा. 15 मिनिटे. 15 मिनिटे म्हणजे किती तास? बघा 15 मिनिटे दिलेलं आहे आपल्याला. हम्म. त्याचं तासामध्ये रूपांतर करायचंय. तासामध्ये रूपांतर करायचं तर काय करावं लागेल? 15/60 तास. ओके. 60 न आपल्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. हम्म. 15 × 1 = 15. 15×4 = 60 म्हणजे 1/4 तास. ओके. इथपर्यंत मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे. समजण्याची काही अडचण नसावी. हम्म. चला आता आपल्याला काही उदाहरण घेता येतील का बघू आपण पटकन. हा उदाहरण सुरू झालेत. आपल्याला वेग स्पीड दिली आणि वेळ दिलाय, टाइम दिलाय. स्पीड आणि टाइम दिलाय आणि आपल्याला अंतर काढायचंय, डी काढायचे. हम्म. काय म्हणले? बघा अगोदर हे करत असताना एकक जे आहेत, एकक एकक सुद्धा लक्षात ठेवायचे. हम्म. आपण ते उदाहरण करताना आपण लक्षात ठेवणारच आहेत. बघा आता इथं काय दिलंय? ताशी 60 किलोमीटर म्हणजे यस दिलंय, स्पीड दिली 60 किलोमीटर प्रति तास दिलंय. बरोबर आहे का नाही? ताशी. ताशी म्हणजे शतस्थानी HR किलोमीटर. आणि तास दिलाय आपल्याला. टाइम दिलाय T. 2 आवर. बरोबर आहे. मग आपण अंतर काढू. अंतर D बरोबर S × T. S × T. S किती आहे रे? 60 किलोमीटर प्रति तास गुणिले टाइम. टी म्हणजे काय? 2 आवर. हे असं लिहायचंच बरं का. कशामुळं? ती तुम्हाला भविष्य आता पुढच्या काही उदाहरणामध्ये लक्षात येईल. हा का. तास कटलं, तास कटलं म्हणजे अंतर किती आलं? 60 × 2 म्हणजे 120 किलोमीटर. 120 किलोमीटर. ओके. हे एकक लिहायचंच. हम्म. चलो. काय म्हणलेत पुन्हा एकदा? गाडीचा वेग स्पीड दिली बघा 80 किलोमीटर प्रति तास. प्रति तास म्हणजे HR. आणि टाइम दिलाय 1.5 आवर. आणि अंतर काढा म्हणलेत D. डिस्टन्स. D म्हणजे काय? डिस्टन्स, अंतर. D बरोबर S, S किती स्पीड? 80 किलोमीटर प्रति तास गुणिले 1.5 आवर. बघा ही तास तास बरोबर आहे हा.
एकक सध्या तरी योग्य आहेत, काही अडचण नाही. हा का, तास कटलं, तास कटलं. हम्म. पॉईंटचा न विचार करता बघा, 80 किलोमीटर गुणिले 1.5. 15. पॉईंटचा न विचार करता गुणाकार करा. 15 8 2,600. आणि वरचं शून्य एक देऊन टाका. दिलं. आता पॉईंटचा विचार करा. केला. पॉईंटच्या नंतर झिरो आहे ते काढून टाकलं. 120 किलोमीटर. डिस्टन्स किती आलं अंतर? बघा, गाडीचा वेग काय आहे? 80 किलोमीटर प्रति तास. गाडीचा वेग 80 किलोमीटर प्रति तास. आणि किती वेळात जाते ती? 1.5 तासात जाते. 1.5. तर ती गाडीचं अंतर, किती अंतर कापेल? तर ती अंतर किती कापेल? लक्षात येत आहे का एवढं? साऊंड नाही आ रहा है की सर, अशी एक्झाम्पल परतावेला येतात का? नाही, ही एकदम सिंपल उदाहरण असं मला वाटतं बरं का. एवढे सिंपल येणं म्हणजे लयच, म्हणजे लिंबू टिंबूचे उदाहरण झाले ते. हम्म. चला आपण. आता हे उदाहरण काय दिलंय? वेग दिलाय. स्पीड 20 मीटर प्रति सेकंद दिलाय. 20 मीटर प्रति सेकंद. आणि 8 सेकंद दिलाय. टाइम टी 8 सेकंद दिलाय. बरोबर आहे. आता आपल्याला अंतर कापायचंय. अंतर म्हणजे काय? डी बरोबर S, टी. स्पीड दिलाय, गाडीचा वेग 20 मीटर प्रति सेकंद गुणिले 8 सेकंद. सरळ आहे. हम्म? सरळ आहे, ह्याच्यात काय अवघड नाही हा. एकदम सिंपल आहे ते. 20 8 मीटर. बरोबर आहे. आता गाडीचा स्पीड दिलाय, गाडीचा वेग दिलाय. स्पीड किती आहे? 14 मीटर प्रति सेकंद. आणि एका मिनिटात दिलाय. टाइम किती दिलाय? 1 मिनिट दिलाय. 1 मिनिट दिलाय त्यांनी. 1 मिनिट. हा. आणि अंतर किती कापेल म्हणले? पुन्हा एकदा तसंच आहे हा. थोडं वेगळं आहे, नीट लक्ष द्या आता. S, टी. यस किती आहे? स्पीड 14 मीटर प्रति सेकंद गुणिले टी किती दिलाय? 1 मिनिट दिलाय. किती दिलाय? 1 मिनिट. बघा, आपलं इथं इथं काय दिलंय? सेकंद दिलंय. मीटर पर सेकंद दिलाय. आणि इथं काय? मिनिट आहे. सेकंद आणि मिनिट फरक आहे ना. मग आपण काय करू? ह्या एका मिनिटाचं रूपांतर सेकंदात करू. बघा, लक्षात घ्या. हा, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद रे? 60 सेकंद. ओके. का सेकंद कटलं? 60 न 14 लागून यायचे. 14 गुणिले 60. हे शून्य जशाला तसे. 24 2. म्हणजे अंतर किती आलं? मीटर. 840 मीटर. ओके. हे अंतर आपण चेंज केलं, लक्षात आलं का? युनिट. हे अंतर एकक बदललं आपण. हं? चला, एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण. गाडीचा वेग दिलाय
10 मीटर पर सेकंद दिलाय. तास, 2 तास दिलेत. तास म्हणजे आवर. आणि आपल्याला अंतर म्हणले कापल. डी बरोबर यस गुणिले टी. यस म्हणजे काय? 10 मीटर पर सेकंद गुणिले टी किती दिलाय? 2 आवर दिलाय. बघा इथं सेकंद आहे आणि इथं आवर आहे. तास आहे, तास. मग काय करायचं? आपल्याला कशाच तरी रूपांतर करावं लागेल. एक तर आपल्याला मीटर पर सेकंदाचं तर रूपांतर करावं लागेल, किंवा 2 तासाचं तरी रूपांतर करावं मिनिटामध्ये, सेकंदामध्ये. त्यापेक्षा काय करू आपण? हो का, हे मीटर पर सेकंद आहे ना, मीटर पर सेकंद किलोमीटर पर सेकंदामध्ये आपण रूपांतर करू. हा, मग काय होतंय? हम्म, कितीला भागा गुणावं लागल? मीटरचं किलोमीटर मध्ये, तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर. हम्म, ठीक आहे. आवर. बघा, मीटर पर सेकंद जे आहे त्याचं रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करायचंय. मग त्याचं आपल्याला किती न गुणावं लागल? 18/5 न गुणावं लागल. मग इथं बघा, 10 गुणिले 18/5 किलोमीटर प्रति तास गुणिले 2 आवर जशाला तसे. ठीक आहे. त्याचं रूपांतर केलं नाही मी, ह्याच्यामध्ये रूपांतर केलंय. बघा आता, 5 1 5, 5 2 10. आता काय राहिलं? हे आवर कटलं, तास कटलं, तास कटलं. 2 गुणिले 18 किलोमीटर गुणिले 2. बघा, 18 2 36, 36 2 72. 72 किलोमीटर अंतर आलेलं आहे. समजलं का रे? आपले रूपांतर कळालं का? सेकंदात करा की सेकंदात थोडं बघा ना, एक लक्ष ठेवा. 2 गुणिले 60 मोठं गणित होईल ते. त्यापेक्षा काय केलं आपण? मीटर पर सेकंदाचं का इथं फक्त 18/5 न गुणलेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलंय? राम सर आहेत का? राम सर. राम सर. आता आपल्याला इथं सुद्धा एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण तरी पण. गाडीचा वेग दिलाय, स्पीड दिली. यस, स्पीड, गाडीचा वेग 132 किलोमीटर प्रति तास. तास म्हणजे आवर. आणि टाइम दिलाय 10 मिनिट दिलाय. 10 मिनिट दिलाय. ओके. तर गाडी किती अंतर कापेल? पुन्हा एकदा डिस्टन्स काढायचं आपल्याला. हम्म, अंतर बरोबर यस गुणिले टी. यस किती आहे? 132 किलोमीटर पर सेकंद गुणिले टी ची किंमत काय? 10 मिनिट आहे. बरोबर आहे. मग आपण काय करू आता इथं? आपल्याला एकक तर सारखं पाहिजे. इथं बघा, इथं काय आवर आहे, तास आहे, आणि इथं मिनिट आहे.
मग काय करायचं, 132 किलोमीटर पर आवर ऍज इट इज करू आणि ह्या मिनिटाचं रूपांतर तासात करू. मग तासामध्ये करायचं तर ह्याला कितीने भागावं लागलं रे? 10/60 आवर. ओके. बघा आपण काय केलंय, 10 मिनिटाला आपण तासामध्ये रूपांतर केलंय. 10/60. का ही शून्य कटलं, ही शून्य कटलं, आवर कटलं, आवर कटलं. तर मग अंतर काय राहिलं? अंतर बरोबर 132 किलोमीटर. ठीक आहे. एवढं समजलं सर्वांना? हे बघ तास होतं इथं. ठीक आहे. ओके, दाखवायचंय का परत एकदा सर? नाही नाही, झालं झालं. काय तरी काय 22